मॉर्निंग. आज मी एक कॅक्टस लावणार आहे. त्याला म्हणतात फिश टेल बोन कॅक्टस. हे याला असं म्हणायचं कारण आहे कारण हे झाड थोडंफार माशाच्या हाडासारखं दिसतं, काट्यांसारखं. त्याच्यामुळे त्याला असं म्हणायचं पद्धत आहे. आता आपण ह्याचं पॉटिंग मिक्स बघूया. त्याच्यामुळे ह्याचं पॉटिंग मिक्स तसंच असलं पाहिजे. मी फक्त 1/4 कंटेनर एवढंच घेतेय कोकोपीट. फुल 1 कंटेनर घेतेय मी गार्डनिंग सॉइल. 1/2 कंटेनर घेतेय मी शेणखत. तुमच्याकडे गांडूळ खत असेल तर घ्या. आणि फक्त मूठभर घेते आहे मी वाळू. मिक्स करूया. आता माझं पॉट मी छोटं घेतलं कारण माझं झाडही छोटंच आहे. हे आपण आता ह्याला वेल ड्रेनिंग सॉइल लागतं. तर मी पाण्याचा निचरा होणं फार गरजेचं आहे. म्हणून मी असं पॉट घेतलं की ज्याला खूप सारे होल्स असतील आणि ज्यातून पाणी सहज बाहेर पडू शकेल. खालचं सरफेस मी कव्हर करतेय. आणि आता वर घालूया आता आपण ही माती. हे पण मी ऑनलाईनच मागवलंय. काढूया आपण सावकाश. आता घालूया पाणी. फिश टेल बोन कॅक्टस. आता मी हे लावलंय माझ्या पॉटमध्ये. पण हे नॉर्मली इपिफायटिक आहेत. इपिफायटिक म्हणजे हे कुठल्याही दुसऱ्या झाडावर आपलं जसं म्हणतात ना आपण आपलं ऑर्किड कसं असतं ते दुसऱ्या झाडांवर पण वाढू शकतं, तसं हे दुसऱ्या झाडांवर पण चांगलं वाढतं. आणि त्या झाडाला कुठली इजाही करत नाही. त्यांना फक्त सपोर्टसाठी म्हणून झाडं लागतात. तर त्या प्रकारेही तुम्ही ते लावू शकता. म्हणजे तुम्ही एक पॉट घ्यायचा असंच पॉट, आणि जर तो तुम्ही दुसऱ्या झाडाला बांधला तर आपोआप ते मूळ दुसऱ्या झाडाला होऊन ते चांगले वाढतात. पण मी मात्र पॉटमध्ये लावले. दुसरी गोष्ट, हे नॉक्टर्नल प्लांट्स आहेत. नॉक्टर्नल प्लांट्स म्हणजे ह्यांना ज्यांची जी फुलं येतात ती फक्त रात्रीसाठी येतात, रात्रीपुरती येतात. जसं आपलं ब्रह्मकमळ असतं त्याचप्रमाणे हे एक नॉक्टर्नल प्लांट आहे. फक्त नाईट ब्लूमर्स असतात त्याला, म्हणजे फक्त रात्रीची ही फुलं होतात. तिसरी गोष्ट, ह्याला एक ब्राईट इनडायरेक्ट लाईट स्पॉटमध्ये ठेवा. काळोखातही फार वाढतं, हे चांगलं वाढतं, चांगल्या प्रमाणे वाढतं. त्यामुळे तसंही ठेवलं तरी काही हरकत नाही. आणि ह्याला पाणी तेव्हाच घाला जेव्हा ह्याचा वरचा लेअर मातीचा ड्राय होईल. तोपर्यंत ह्याला पाणी घालू नका. जरी हे कॅक्टस असेल तरी याला सॉगी सॉईल आवडत नाही. मॉइस्ट सॉईल आवडते, ज्याने थोडंफार ओलसरपणा त्यांच्या मातीत राहिला तर ठीक आहे, पण जास्त ओलं ते ठेवू नका. तर अशा प्रकारे हे फिशबोन कॅक्टस आहे. छान दिसायला छान आहे, वाढतंही छान, लो मेंटेनन्स आहे. त्यामुळे असंही तुम्ही तुमच्या ते घरात अगदीच एक वेगळा असा अनुभव हवा असेल तर हे तुम्ही झाड नक्कीच तुमच्या घरात लावू शकता. हे इंडोर प्लांट म्हणून पण ठेवू शकतात, काही इश्यू नाही. तर तुम्हाला असं हे झाड लावायला काहीच हरकत नाही, असं कॅक्टस लावायला काही हरकत नाही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओत.